नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवमराठा। थंडीच्या दिवसात अनेकदा लोकांना स्पर्श केल्यावर किंवा धातूच्या वस्तूंच्या जवळ गेल्यावर अचानक शॉक बसल्याचा अनुभव येतो। विशेषतः कोरड्या हवामानात आणि घरात ही समस्या जास्त जाणवते। अनेकदा यामुळे भीती वाटते। ही नक्की काय होत आहे यामागील वैज्ञानिक कारण जाणून घेणे आवश्यक आहे। वातावरणातील बदलांमुळे आणि कोरड्या हवेमुळे अनेकदा आपल्या शरीरात स्थिर विद्युत म्हणजे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते। विशेषतः जेव्हा आपण सिंथेटिक कपडे घालतो किंवा कार्पेटवर चालतो तेव्हा घर्षणामुळे आपल्या शरीरावर नकारात्मक चार्ज जमा होतो। जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीला किंवा धातूच्या वस्तूला स्पर्श करतो तेव्हा हा जमा झालेला चार्ज त्वरित बाहेर पडतो आणि आपल्याला शॉक जाणवतो। हा शॉक विशेषतः कमी तीव्रतेचा असतो आणि त्यामुळे कोणतेही मोठे नुकसान होत नाही। या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात। घरात ह्युमिडिफायर वापरल्याने हवेतील ओलावा वाढतो आणि स्थिर विद्युत तयार होण्याची शक्यता कमी होते। तसेच नैसर्गिक धाग्यांचे कपडे वापरणे आणि शक्य असल्यास जमिनीवर अनवाणी चालणे फायदेशीर ठरू शकते। धातूच्या वस्तूंना स्पर्श करण्यापूर्वी एखाद्या मोठ्या धातूच्या वस्तूला स्पर्श केल्यास शरीरातील चार्ज हळुवारपणे उतरतो आणि शॉक जाणवत नाही। त्यामुळे जर तुम्हालाही थंडीच्या दिवसात स्पर्श केल्यावर शॉक जाणवत असेल तर घाबरण्याची गरज नाही। हे केवळ स्थिर विद्युततेचे कारण आहे आणि योग्य काळजी घेतल्यास या समस्येवर मात करता येते। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।